नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की आपण स्वयंपाक करत असताना, पीठ मळत असताना आपल्याला पिठामध्ये एक अशी वस्तू मिसळायची आहे आणि ती मिसळल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवात होईल. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढायला सुरुवात होते. कारण आपल्या जीवनात लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय गरिबी जात नाही. कोणत्याही गरीब व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेणे फार महत्त्वाचे आहे. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे अनेक मार्ग असतात, जसे की देवपूजा करणे, शुक्रवार, मंगळवार तसेच एकादशी आणि पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या सर्व गोष्टी करण्यासोबत जर तुम्ही काही छोट्या छोट्या नियमांचे जर पालन केले तर लक्ष्मी कृपा लवकर होते. जसे की आपल्या घरात साफसफाई ठेवणे, व्यवस्थित झाडलोट करणे, घराला सुशोभित आणि सुंदर बनवणे, या गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणतात. यासोबत आपल्या स्वयंपाकघरातील एक सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे कणिक मळणे. प्रत्येक स्त्रीने महिलांनी घरातील कणिक मळताना हे एक काम अवश्य करावे. या कणकेत आपण पीठ मळताना लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू टाकल्यात आणि काही पदार्थ टाकले तर त्यामुळे आपल्या घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते व लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात पैसा देखील येतो. आता हे पदार्थ कोणते टाकायचे ते आपण जाणून घेऊया. त्यासाठी एका गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही सकाळी संध्याकाळी अगदी जेव्हा केव्हा कणिक मळत आहेत तेव्हा तेव्हा हा उपाय करू शकता. तुम्हाला मासिक धर्म असेल जे 5 दिवस असतात त्या काळात देखील आपण हा उपाय करू शकता. काहीच अडचण नाही. आता गव्हाचे पीठ असू दे किंवा ज्वारी, बाजरी किंवा आणखी कोणतेही पीठ असू द्यात, त्यात आपण आजच जे पण काही पदार्थ टाकणार आहोत ते टाकून घ्या. या पदार्थापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद. हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तसेच ती माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुंदर राहावे व धनवृद्धी व्हावी यासाठी आपण चिमूटभर हळद आपण या कणकेत टाकावी. अगदी दररोज नित्य नियमाने न चुकता आपण काही पीठ मळत असताना त्यात आपण मीठाचा वापर करत नाही, त्यात देखील आपण थोडीशी मीठ नक्की टाकावी. दुसरा पदार्थ म्हणजे मीठ. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. जे कोणी हे चपाती, भाकरी, रोटी खातील यांच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्याचे हे काम मीठ करत असते. तर हे चिमूटभर मीठ आपण त्याचा वापर नक्की करा. तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्चे दूध. गाईचे कच्चे दूध. अगदी 1 चमचा दूध आपण कणिक मळताना टाका. या दुधात देखील लक्ष्मी प्राप्त करण्याचा गुण आहे. धनधान्याने आपले घर जर परिपूर्ण बनवायचे असेल तर आपण कच्चे दूध सुद्धा नित्य नियमाने टाकत चला. शेवटी कणिक मळून झाल्यानंतर आपण त्या कणकेवर आपल्या बोटाचे ठसे त्यावर नक्की उमटवा. अगदी 1-2 बोटे त्यावर उमटवा. हा देखील एक लक्ष्मी घरात आकर्षित करण्याचा प्रभावशाली उपाय आहे. तर घरातील स्त्रियांनी आपण या सर्व गोष्टीचे पालन अवश्य करा. तसेच स्वयंपाकघर हे आपल्या घराचे आणि स्त्रियांचे जीवनाचे मुख्य केंद्र आहे, जिथे स्त्रिया आपल्या जीवनाचा दिवसाचा सर्वात जास्त वेळ घालवत असतात. ते ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. आणि बऱ्याच अशा छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात केल्या पाहिजेत आणि काही केल्या सुद्धा नाही पाहिजेत. तर का केल्या तर याचा काय त्रास भविष्यात दिसून येतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणावरून आपल्या घरातील प्रत्येकाला एक ऊर्जा मिळत असते. तसेच या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते. काही ठिकाणी अशा काही गोष्टी चुकीच्या गोष्टी असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. त्या घरात नेहमीच अन्न आणि पाणी याची कमतरता जाणवते. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते. त्यावेळेस अंघोळ न करता चहा बनवतात आणि इतरांना सुद्धा देतात. त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचे असते. अशा वेळी सुद्धा न अंघोळ करता स्वयंपाकघरात जाऊन काम करतात. अशा वेळी सुद्धा अन्नात अशुद्धी मिसळली जाते. सर्वांना हे माहीत असेल की आपण जे खात असतो तसेच वागत असतो.
आंघोळ न करता अन्न शिजवले की त्याची पवित्रता राहत नाही, ते अन्न अशुद्ध बनते आणि आपण तेच अन्न खाल्ले तर आपले मन अशुद्ध बनते आणि यामुळे आपल्या घरात दारिद्र्य आणि आजारपण येण्यास सुरुवात होते. म्हणून स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी अंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे. नंतर काम करायला सुरुवात करावी. आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणत असतो. त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडे तसेच ओट्यावर ठेवण्याची सवय असते. त्यामुळे घरात दूषित वातावरण तयार होते. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा. यासाठी आपला स्वयंपाक हा आंघोळीनंतरच करावा लागतो. आपण जर का अन्न नैवेद्य म्हणून दाखवले तर ते अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे. हे सर्व शक्य आहे. आपण जर का आंघोळीनंतर स्वयंपाक केला तर त्यामुळे स्वयंपाकघरात अंघोळ केलात तरच कामाला सुरुवात करावी. पुरुष किंवा महिलांनी जेवण बनवायला घेण्यापूर्वी अंघोळ करावी. अंघोळ केल्याशिवाय अन्न शिजवलं चांगलं मानलं जात नाही. शिवाय पहिली पोळी भाकरी गाईसाठी आणि शेवटची कुत्र्याला खायला द्यावी असेही मानले जाते. त्याचबरोबर रागाच्या भरात जेवण कधीही बनवू नये. स्वयंपाक करताना तुमचे मन शांत आणि संयमी ठेवा. त्यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. शिवाय स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थित स्वच्छ करा. स्वयंपाकघरात खरकटी भांडी तशीच ठेवू नका. अस्वच्छ धुळीत जेवण बनवायला घेऊ नका. किचनमध्ये डस्टबिन कधीही ठेवू नये. पाणी आणि गॅस, शेगडी, स्टोव जवळ ठेवणे चांगले नाही. यामुळे वास्तुदोष देखील उद्भवू शकतो. याशिवाय स्वयंपाकघरात देव्हारा बनवू नये, हे देखील चांगले नाही. तसेच किचन शेजारी बाथरूम आणि शौचालय असणंही योग्य नाही. घरातील पाण्याची टाकी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती आणि आपल्या घरामध्ये धनहानी रोगराई होणार नाही याची काळजी घ्या. गॅस, स्टोव खिडकीखाली असू नये. यामुळे एक प्रकारे वास्तुदोषही निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला जेवणाचे ताट द्याल तेव्हा ते दोन्ही हाताने घ्यावे. एका हाताने ताट दिल्याने त्यात भूत आत्मा वास करतो असे मानले जाते. याशिवाय जेव्हा तुम्ही अन्न बनवाल तेव्हा प्रथम ते अग्निदेवाला अर्पण करावे. धन्यवाद.